मेनी गणा आम्ही साठी घेतले आणि बाकीची मंडळी त्या नाही ते गाडीमध्ये आहेत. आणि गाडीमध्ये जे बसलेत ना ते घुसमाटलेत, पार घुसमाटलेत. भावा टीव्ही पाठवत भावाचा अवतार बघा कसा वाटतोय कसा पाठीमागे बघून बसून. काय पाणी लागला काय? मी काय बोलतो आपण संगडे न्यायचं काय इथनं अलगत काय पाणी इथनं ओलवून डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, मी आम्ही सनगले पुन्हा तुमचे एकदा स्वागत करतो गावाकडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आता आपण आहोत प्रथमेश कोदे यांच्या घरी आणि आजचा मित्रांनो आपला तिसरा दिवस आहे. आपण कंटिन्यू फिरतोय आणि आज मित्रांनो आपल्यासोबत अजून मंडळी आहेत आणि रामाची संपूर्ण फॅमिली, त्यासोबत त्या आत्तेच्या का मावशीच्या मुली आलेत मुंबईवरून त्या, आणि त्यासोबत त्याची रामाची बहीण, अजून रामाची बहीण आहे त्यांची सुद्धा फॅमिली आहे. असे बरेच मंडळी आहेत. आता बघू कोण कोण किती जण आहेत मला माहिती नाही, परंतु आज मित्रांनो आपण बाईकवरून जाणार नाही आहोत. आज हे गाडी बुक केले आणि दोघं किंवा तिघांना बाईकवरून जावं लागेल. कदाचित मी आणि गणा बाईकवरती असू. गणाची बाईक दुसरे त्याचे मित्र घेऊन गेले, तर आपण रामाची बाईक घेऊ तिकडे रोव्याला जाऊन. आता इथून आपण जाधववाडीमधून रोव्याला जाऊ, तिकडे त्यांना घेऊ आणि त्यानंतर मग आपण फिरायला चालू आहे. तर आपला आजचा कंटिन्यू तिसरा दिवस आहे आणि खूप छान वाटतंय. थँक्स गणा आणि रामा, तुम्ही दोघांनी खूप छान नियोजन केलंय आणि आपला पाहुणचार सुद्धा ते करतात छान उत्तम पद्धतीने. आणि गावाकडे ऊन खूप आहे. छोटा बाई तर बघायला आलाय काय मी बोलतोय. नाव काय तुझं छोटा? काय? प्रणव. आणि आडनाव काय? पूर्ण नाव सांग. अच्छा, तुझा पूर्ण नाव? अच्छा, त्याला ओळखता होते? गणाला ओळखता काय? गणाला गणा प्रथमेश. हा चिबॉन्स नाही, गणा गणाला नाही ओळखत तुम्ही? काय करशील? नाही ना, पप्पा नाही, तो प्रथमेश तिथं घर आहे तिथं खाली, त्याला नाही ओळखत तुम्ही? तर मित्रांनो आता आपण सिटीवरती आहोत. मी आणि गणा आम्ही साठी घेतले आणि बाकीची मंडळी त्या नाही ते गाडीमध्ये आहेत. आणि अक्षरशः मी तिथून प्रथमेच्या गावापासून इथे रोवापर्यंत रामाच्या घरी येईपर्यंत उलटे वगैरे व्हायला सुरुवात झाली होती, कारण मला एवढं ट्रॅव्हलिंग जमत नाही. म्हणजे आपल्या बसने वगैरे किंवा कारने वगैरे लगेच उलट्या व्हायला सुरुवात होतात. सो आता आपण स्कूटी घेते, किती पण ऊन लागो उलटी वगैरे काय होईल. आणि रायडर आहे आपला भाऊ. 200चा पेट्रोल लागलाय आणि आता आपण आहोत पेट्रोल पंपावरती आणि इथून पुढची राईड ती तुम्ही माझ्यासोबत अनुभवणार आहात. जास्त बाईक चालवतो पण आम्हाला चालवायची आता दांडकायची आहे. काय स्पीड ब्रेकरवर ना बरं पडतंय, दांडकायची नुसती स्पीड ब्रेकरवर ना बरं पडतंय, पण कंटाळा येतो. पेट्रोल टाकी फुल आहे बघा, जवळ घे एकदम. आणि काल पण आम्हाला टाकला होता तर त्यामुळे टाकी फुल आहे. आता 200चा टाकलाय आणि कालचा बाकी होता. कालची टाकला जास्त. आणि मित्रांनो एवढी मंडळी पाठीमागे 4-5 गाडी दाखव आपली. आता कलीचा नाद आता. आणि इकडे पुढे भाचे आहेत, ताई आहे.
मजा करणार आहेत, घामाटणार आहेत, पाय ते रोंगाटणार आहेत. फार रोंगाटणार आहेत ते आता. घे तू घामाटशील, आम्ही आता रोंगटाव बसलोय. आणि गाडीमध्ये जे बसलेत ना ते घुसमाटलेत, फार घुसमाटलेत. भावा टीव्ही पाठवत आहे, भावाचा अवतार बघा. आपली काय आपली स्थिती बघून चालतंय. आणि आम्ही स्कूटीवरती आहोत, तर तिकडे आरामात सावलीमध्ये आहेत, पण आम्ही इकडे तापताप आहेत. हवा खाता गाणं कानमिन का लाल झाले तुझं, काल होतील नाही मानमिल बघ लाल लाल भडक झाले. बघ काय टमाटर. आणि इकडचा तुम्ही नजारा बघितला तर खूप छान आहे. एकूणच गाणं कुठपर्यंत काम चालू आहे असा? अलिबाग पर्यंत आता जरा अलीकडे पाठीपर्यंत असंच आहे. असंच आहे काय? वाट लागायची अशा. आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला 4 व्हीलर पार्क झाले बघा, दोन्ही साईडला. आणि बघू कसं वाटतंय रामा? फ्रेश का? यांची तर हालत मला नाही वाटत चांगले. कसं वाटते कसा? पाठीमागे बघून बसून ए बाचे ताती कसं वाटतंय? छान वाटतंय. तुम्ही पुढे बसला होतात, पाठी बसले त्यांचं धुरून निघाला आहे. वाजलेत मित्रांनो दुपारचे 2:15 आणि आता आपण बीचवरती येऊन पोचलोय. या ठिकाणी आपण आता जेवण जेवतोय दुपारचं. आणि जेवणामध्ये आहे स्पेशल बिर्याणी आणि दम बिर्याणी. दम बिर्याणी सामाने आणि या ताईने बनवून आणले. आणि त्या साईडला इकडे बीच आहे आणि आम्ही आता जेवायला बसलोय. बिर्याणी आहे, तुम्ही सध्या या जेवायला. आणि रामा काही किती आहे? किती किलो? 2 आहे. 2 केजी. नाव घे कोकी. काकीला दाखवला ना मी. काकी नाही, काका घरी आहेत. काका आहेत काय? मेन कलाकार काका आहेत काय? कती चांगले लागते काय? पप्पा कुठे आहे? भावाजी कुठे आहेत? पप्पा कुठे आहेत? घरी त्यांना का घरी ठेवलाय? ठेवला का ठेवला? हिला पीस दे रे, हिला पीस दे. कुणाला? तिला फॉड दे, फॉड. मित्रांनो जेवण आपण बीच वरती आलोय आणि पायाकडे वाळू आहे ना, ती अक्षरशः तापले, खूप तापले. आणि आपली मंडळी कुठे आहे का ना? पाय जाम पण आपली मंडळी कुठे आहे? बस आपली टी शर्ट वाला काही तुमच्या केदारनाथ. हा ती समोर आहे. आणि बीचवर तर तुम्ही पाहिलं तर खूप खूप म्हणजे खूप क्राऊड आहे. आता याच्यापेक्षा अजून क्राऊड संध्याकाळी वाढेल आहे ना? संध्याकाळी बोले याच्यापेक्षा पण क्राऊड अजून वाढेल ना. आणि आय होप तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहाल.
आणि मित्रांनो दुपारचे वाजले जवळजवळ 3 आणि आपण आता आहोत काशी बीच वरती आणि इकडं देव झोपले. कसे झोपलेत बघ. देव पाण्यामध्ये झोपले आणि तोंडाला टमाटा म्हणतात काय दिलं उन्हाळी तू काय एवढा लाल आहे लाल होणार नाही का ऊन काय बघ. आणि या दोघींचा कंटिन्यू फोटोशूट चालू आहे. आमचं काही एका दुसरा फोटो काढल्याचा आहे थांबायचे आणि आमच्या भातच्या तिकडे पाण्यामध्ये मजा घेत होत्या समोर तिकडे. आणि कलाकार तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन मस्ती करायची सवय असते. काय रामा काढतोय लव बनवतोय कोणाचा हार्ट ब्रेक झाले मला तो येत नाही. अर्धा आहे काय भाचीला द्यायला लव काढतो. भाचीला द्यायला काय 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 तर नीट सांग काय 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 तो नीट होऊन दे हो. काय बा काय पाणी लागला काय मी काय बोलतो आपण संगडे न्यायचं काय इथनं अलगत काय नाही पाणी इथनं ओलवून डायरेक्ट हे लव वाटतंय का. आता बटर वाटतं इथं खाली बटर भेटली काय चिंबोरी भेटली काय पाणी एवढ्या जवळ पाणी लागलं काय डोंगर कोसळला मोठी करायची खटा मार काय घन आयुष्यात तुला पुढे जाशील मी सांगतो. पहिला बांधून घेतला आमचा मॉडेल आपला आपलं पण स्ट्रक्चर आपला हालतोय हो. जो मेन आपण माल मसाला घेतो तो हालतोय. गावाला काहीतरी एकलंच चालू आहे. हा काय बोललो बाबू बनल नाही तुझं काय बनल स्वतःच्या मागं माती घेत असं होय. पण नंतर मी हलणार नाही संदास घेतो मी काय घेऊ माती जड काय घालू शकत ना तुम्ही बाद झालंय नंतर काढायचं ना
निवांत मस्तपैकी आपण बीचमध्ये झोपलो आणि बाकीची मंडळी आपली पाण्यामध्ये आनंद घेते. आणि आधीच जर तुम्ही फुटेज पाहिलं त्यामध्ये आम्ही पूर्ण वालूमध्ये गाळलं होतं. आणि त्यानंतर मग भाचीला पण आम्ही बसवलं आणि त्याच्यावरती वाळू टाकले होते पूर्ण. आणि ऊन मित्रांनो एवढं लागतंय ना, जबरदस्त खतरनाक ऊन लागतंय. आणि जसं जसे संध्याकाळ होत जाते तसं बीचवरती क्राऊड वाढत जातोय. तर मित्रांनो वाजले 5 आणि आम्ही चाललोय घरी. आणि आम्हाला घरी पोचेपर्यंत जवळजवळ 7 वाजतील. आणि आता तसं जसं सूर्य खाली जातोय, जशी जशी संध्याकाळ होत जाते तसं तसं क्राऊड वाढत जातोय. ते पाहतच असाल. आय होप हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल. आणि आम्ही खूप धमाल केली, एन्जॉयमेंट केली आणि ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलीच असेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.